बरं, या WhatsApp ग्रुपमध्ये महिला सुद्धा असतील. म्हणजे केवळ तुम्ही आणि आम्ही 2 लोकांमधला हा संवाद प्रत्येक वेळेला नसेल, तो ग्रुपमध्ये असेल आणि ग्रुपमध्ये ज्या गोष्टी तुम्ही शेअर करता किंवा तुमचं काही मत मांडता, तेव्हा अर्थातच भाजपचे तिथले आणखी काही नेते असतील, त्यांना ती माहिती मिळते, की या व्यक्तीची भाजपच्या विरोधामध्ये भूमिका आहे, की हा बंडखोरी करतोय, एखाद्याच्या नेत्याच्या विरोधात पक्ष शिस्तीच्या विरोधात जाऊन बोलतोय, वागतोय, तर त्यावर तिथे कारवाई सुद्धा होऊ शकते. पण असं कोणी करत नाही. याचा अर्थ एक 2 व्यक्तींमधला खाजगी संवाद, भले तो पक्षाच्या संदर्भात का असेना, तो कुठेतरी उघड होतो आणि तो उघड होतो याची माहिती खरं तर काही देण्याची गरज नव्हती. तसं काही होत असेल तर, पण त्यांनी ती माहिती देऊन टाकली आणि त्यांना सतर्क केलेल्या कार्यकर्त्यांना. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात फोन टॅपिंगचं प्रकरण हे आयबीच्या प्रमुख असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावेळी चांगलं गाजलं आणि तो मुद्दा नाना पटोले यांनी खूप चांगला लावून धरला होता. पण नंतर त्या प्रकरणामध्ये काही फार काही हाती आलं नाही. संजय राऊतांनी तसाच आरोप केला होता.